सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीला नाव काय असावं? सोपं आहे, घरोघरी. अरे सोपं आहे, पण नावातच गोष्ट संपली. नाव कसं उत्कंठावर्धक आकर्षक असावं, वाचक प्रेक्षक दर्शक यांना 2 सेकंद ठपका लावणार असावं. टिंब टिंब हे काय? 2 सेकंद आणि नाव मातीच्या चुली. आता या गोष्टीसाठी आपल्याला पात्र हवी. या पात्रांना जात पात धर्म काही नाही, कारण प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात ही गोष्ट होते. तरी सुद्धा सोयीसाठी काहीतरी नाव पाहिजे ना. आता गोष्ट आहे मराठी, तेव्हा आपण असं समजूया की श्रीपाद दांडेकर नावाचं हे एक पात्र. आहा, आलेच की. आता श्री दांडेकर आले म्हणजे सौ दांडेकर पाहिजेतच नाही का? सौ सुनंदा दांडेकर. आता यांचं वय बघता यांना एक लग्नाचा मुलगा किंवा लग्नाची मुलगी असावी. अरे वा, मुलगा आहे विशाल दांडेकर. आता हे तिघे आले म्हटल्यानंतर अजून एक पात्र पाहिजेच. आहा, क्या बात है, श्रीदेवी भोसले. हो, हे नाव बदला. का? कोकणात स्वयंपाकात धपकन मेंदूवडा टाकल्यासारखा वाटतो. मग तुम्हाला काय पाहिजे? पूजा. ठीक आहे, पूजा ठेवू. नावात काय आहे? बर्नार्ड शॉ म्हणाला होता. शॉ नव्हे हो, शेक्सपियर. तोच म्हणाला होता ना, नावात काय आहे? तर गोष्ट ठरली, पात्र सजली. आता गाव पुणे. का पुणे? कारण तिथे काय उणे. पुणे अशासाठी की जगभर माणसं राहतात, पण नदीला पाणी वाढले. पुण्यात गुलाबी थंडी, मंडईत पठार आले, अवेळी पाहुणे आले. पुणेकर सुखावले, पुणेकर दुखावले, अशा फोटो सकट बातम्या आणि वाफेच्या इंजिनाला मागे टाकतील अशा गरमागरम चर्चा होतात त्या फक्त पुण्यात. तर आता पुणे पुराण पुरे करत आपण गोष्टीला सुरुवात करूया. कुठून करायची सुरुवात? हिच्याकडून करा की. चला तर मग. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग सन. बस बस बस. पूजा, पूजा, आले पूजा. आले हो. ए पूजा. काय झालं पप्पा? ओरडताय कशाला? विशाल आलाय बघ. विशाल, तू कसं काय? कसा काय म्हणजे? तू फोन करून निरोप दिलास ना? मी सकाळपासून फोनला हातही लावला नाहीये मी. असं काय करते? अगं ऑफिसला गेलो, मला निरोप मिळाला, तू ताबडतोब बोलवलं म्हणून. कोणी दिला निरोप? दामलेनी. तांबलेला मी ओळखते तरी का? नाही, कारखानीच नाही. कारखानीच तर आज ऑफिसला आलाच नाही. नक्की ठरव कोणते, आणि पुन्हा त्यांना फोन करून विचार नक्की कोणाचा फोन होता. तो फोन माझा होता. या गोष्टीची पात्र कुठे कधी कशी भेटणार ते मीच नाही का ठरवणार, आणि त्यासाठी त्या गोष्टीत शिरून मला विविध भूमिका पार पाडायला लागणार. शिरतोच. अरे भांडताय काय? मीच फोन केला होता. तुम्ही? हा, मी कर्नल रँगलर भोसले. मीच फोन केला होता मिस पूजा भोसले मिस्टर विशाल दांडेकरांना. मग पूजाने बोलवलं असं का सांगितलं? अरे गा सरदार लश घोड पळल का राव. हे काय? अरे मिलिटरीत आयुष्य गेले राव, टार्गेट चुकणार नाही आपलं. पुरे मिलिटरीतल्या कथा पुरे. ह्याला कशाला बोलवलं सकाळी सकाळी? जसं काय नकोच आहे नजरेसमोर. पप्पा, पण ही नजरबंदी लग्नात कधी बदलणार? छोटे दांडेकर मोठ्या दांडेकरांना मिस भोसल्यांबद्दल कधी सांगणार? अरे बापरे, आमच्या घरी विषय काढायचा म्हणजे? काढायचा. काश्मीर प्रश्न करू नका. तो एक वेळ सुटेल. आमच्या घरी तर भूकंपच होईल. फिनिश. संपलं सगळं. अरे 2 वर्ष तू प्रेम करतोयस आणि ही बातमी तुमच्या मातोश्रींना मी द्यायची? संपलं. अरे श्रीपाद दांडेकर, सुनंदा दांडेकर, विशाल दांडेकर या समद्विभुज त्रिकोणाची एक बाजू परस्पर निर्णय घेऊन त्रिकोणाचा चौकोन करणार आणि हे गणित मी सोडवायचं? दादा, किती बोलताय तुम्ही? त्रिकोणाचा कधीतरी चौकोन होणारच होता ना.
मग आता षटकोन झाल्यासारखे हातपाय काय घालताय? शांतपणे विचार करा ना. तुम्ही अविचार करा आणि मी विचार करू. नो. दादा प्लीज, तुम्हीच आईला समजावू शकता. समजावू मी? अरे तुझी ही आई आहे ना सुनंदा दांडेकर, ही व्हिज्युअली जरी श्यामची आई दिसत असली तरी प्रत्यक्षात जमदग्नीची माता आहे. माता. अरे बघतोस काय? पाणी घेऊन ये, घाम फुटलाय मला. काय करणार? कोण आहे? हे काय असं काय बघताय हिरण्यकश्यपू सारखी जीभ काढून? मी जीभ नाही काढलेली, मी आव असलाय. का? कारण तू एवढं लवकर येशील असं वाटलं नव्हतं ना, म्हणून. अच्छा, म्हणजे आनंदाने आवाजला. हो बहुतेक. तुझा काय असा पाणक्या झालाय? उकळ्या फुटतायत त्याला. उकळ्या? हो, करीनावे नाटकाची 2 तिकीट काढून आणले ना आपल्यासाठी. बघ उकळ्या. चल चल, उशीर अहो, होतोय, पण उशीर कुठलं होतोय. नाटक, चल. कधीचा शो, कुठलं थिएटर सगळं ते सांगाल की नाही? हो, मी काय म्हणते, बोल. कॉर्पोरेशनला फोन करून कळवायला हवं. काय? आत्ता जे नाटक बघितलं तशी सगळी नाटकं एकत्र करा आणि पुण्यातले खड्डे बुजवून टाका म्हणावं. शो मस्ट गो ऑन. पात्र बदलली तरी खेळ सुरूच राहायला पाहिजे. प्रत्येक सूत्रधार हेच म्हणतो. पण आमच्या कथेतल्या श्री दांडेकरांना, सुधीर जोशींना वरच्या सर्वव्यापी सूत्रधारांनी बोलावून घेतलं. शो मस्ट गो ऑन म्हणून दुःख बाजूला सारून आम्ही दुसऱ्या श्री दांडेकरांना, आनंद अभ्यंकरांना उभं केलं. सुधीर जोशींना श्रद्धांजली वाहून आपण खेळ सुरू ठेवूया. आम्हाला खात्री आहे तुम्ही आमच्या पाठीवरून हात फिरवाल आणि आम्हाला साथ द्याल. हल्ली अशीच हलकी फुलकी नाटकं चालतात. शी, नाटक एवढं चिकित्सकपणे बघशील असं वाटलं अहो, नव्हतं. कसला चिकित्सकपणा, डोकं ठणकाय लागलं माझं. यावर एक फर्स्ट क्लास उतार आहे. आता पिण्याला निमित्त शोधू नका. पिणं कुठलं काढतेस ग मध्येच? मग उतारा कसला काढताय? उतारा म्हणजे आज मस्त बाहेरच जेऊया. छान, लेकानी खड्ड्यात घातले, आता बाप चुलीत घालतोय पैसे. आता काही गरज नाही, सकाळची भाजी आहे, कुकर लावला की झालं. सुनंदा, कुकरचा शोध नवऱ्यांना 5 मिनिटात तोच वरण भात खाऊ घालण्यासाठी नाही लावलेला. आज छान रेस्टॉरंटमध्ये जेऊया. बरं चला, पटकन गंधर्वात जाऊन येऊ. अरे राम, आता काय झालं? मी रेस्टॉरंट म्हटलं ग, हॉटेल नाही. मग आता विमान पकडून पॅरिसला नेताय का काय? रेस्टॉरंट म्हटल्यावर तुला पॅरिस आठवलं, यातच सगळं आलं. हा? असू दे ग, चल जाऊया टू डाईन. अरे युअर बिल सर. 1354? अगं 1354? सगळ्यांना मोठ्यानं सांगायची काही गरज आहे का? बिल फक्त आपल्या पुरतच असतं. म्हणून एवढं महिन्याचा किराणा? अगं केला एकदा वर्षातनं खर्च, तर काय बिघडतं? आता आणखी वेळ खर्च करू नका ते पटवड्यात. 11 वाजलेत, सकाळी उठून मला सगळं करायचं असतं. ते काय रोजच आहे ग. चला अनिलकडे जाऊन छान पान खाऊया. काय चाललंय काय दांडेकर? हा? आता काय गजरा बांधून मुजरा बघायला जायचंय? आमचा मुजरा आणि गजरा सगळं तुम्हालाच आहे सौ दांडेकर. चला. बसा बसा जरा बसा. का ग? बसा. हा, नाटक झालं, मग जेवण, मग आईस्क्रीम, आता पान, सगळी वळणं घेऊन झाली दांडेकर. बोला, काय लपवलं माझ्यापासून? लपवलं काही नाही. काय आहे, विशाल नाटकाची तिकडे घेऊन आला ना, तेव्हा मला जाणवलं केवढा मोठा झाला नाही तो. मुलं वाढताना सोबत राहिलं ना की असले प्रश्न पडत नाहीत. झाला मोठा. पुढे पुढे हेच की, शिकला, नोकरीला लागला, आता लग्न व्हायला हवं त्याचं. पत्रिका करून घेतली मी, 2-3 मंडळातही सांगून ठेवले. त्याच्यासाठी छान गोरी नवरी बघणार आहे मी. ती गवाळ बिवाळ आवडत नाही मला. चला, म्हणजे प्रश्नच भेटला. म्हणजे त्यानं मुलगी बघितली, ती गोरीच आहे. मुलगी बघितली? केव्हा? गेले 2 वर्ष बघतोय तो. 2 वर्ष? सुनंदा हे बघ, माझी समजूत काढू नका. अगं माझं ऐक तरी.